धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. दूरदर्शनावर हा आवाज ऐकला की मन आपोआप त्या कार्यक्रमाकडे वळायचं. कारण त्या कार्यक्रमामध्ये फक्त शेती नव्हती तर मातीवरचं प्रेम, अनुभव आणि शहाणपण होतं. पण आज परिस्थिती बदलली आहे. शेती तीच आहे, माती पण तीच आहे, मेहनतही तीच आहे, पण खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत चाललाय. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या 2 भागामध्ये आपण पाहिलं की बियाणे, खते, औषधे, मजुरी, डिझेल आणि सिंचनामुळे शेतीचा खर्च कसा वाढत गेला. पण आजचा सर्वात महत्वाचा प्रश्न, या वाढत्या खर्चाच्या चक्रातून बाहेर पडायचं तरी कसं? फक्त सरकारला दोष देऊन, बाजाराला शिव्या देऊन किंवा नशिबाला दोष देऊन काही बदल होणार नाही. बदल आपल्या शेतातून आणि आपल्या विचारातून करावा लागणार आहे. जमिनीची तपासणी करा, अंदाजाने नाही, विज्ञानाने शेती करा. आपण लाखो रुपयावर खर्च करतो, पण माती तपासणी किती जण करतात? मातीमध्ये नेमकं काय कमी आहे हे न जाणता खत टाकणं म्हणजे डॉक्टरांकडे न जाता औषधी घेण्यासारखं आहे. माती तपासणी करा, जेवढी गरज तेवढंच खत वापरा, अनावश्यक खर्च आपोआप कमी होईल. दुसरं म्हणजे मातीला अन्न द्या, फक्त पिकाला नाही. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाला की प्रत्येक वर्षी जास्त खत लागायला लागतं. गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट आणि इतर सेंद्रिय पदार्थ वापरल्याने माती जिवंत राहते, पाणी जास्त काळ धरून ठेवते, खताचा उपयोग अधिक चांगला होतो आणि हळूहळू रासायनिक खतावरचा अवलंबित्व कमी होऊ शकतं. प्रत्येक फवारणी आवश्यक असते असं नाही. शेजाऱ्याने फवारणी केली म्हणून आपणही केली हा शेतीचा नियम नाही. कीड आहे का, रोग आहे का त्याची खात्री करा. गरज असेल तेव्हाच फवारणी करा. वाचलेला प्रत्येक रुपया म्हणजे कमावलेला रुपया. शक्य असेल तिथे स्वतःचं इनपुट तयार करा. शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट, जीवामृत हे सर्व शक्य असेल तिथे स्वतः तयार करा. सुरुवातीला थोडी मेहनत लागेल, पण पुढील अनेक हंगामात त्याचाच सर्वात मोठा फायदा मिळेल. प्रत्येक रुपयाचा हिशोब लिहा. आज एक पोतं खत, उद्या औषध, परवा डिझेल, महिन्याच्या शेवटी किती खर्च झाला हे लक्षात राहत नाही. एक वही ठेवा, प्रत्येक खर्च लिहा. वर्षाच्या शेवटी तुम्हाला समजेल की पैसे नक्की कुठं खर्च होत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतीमध्ये फक्त उत्पादन वाढवलं म्हणजे नफा वाढेलच असं नाही. खर्च कमी करणं, मातीची ताकद वाढवणं आणि दर्जेदार उत्पादन घेणं यातून खरा नफा मिळतो. जो शेतकरी आपल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवतो तोच काळाच्या कसोटीवर टिकतो. पुढील भागात शेतकरी मेहनत जास्त करतो पण नफा कोण कमवतो? दलाल, व्यापारी की बाजार व्यवस्थापन? हा विषय प्रत्येक शेतकऱ्याने समजून घ्यायलाच हवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सिद्धिविनायक ऑर्गॅनिक वर्मी कंपोस्ट चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत हा संदेश नक्कीच पोहोचवा, कारण मजबूत शेतकरी म्हणजेच मजबूत भारत. चला तर भेटूया.